तांब्याच्या जवळपास 15 वर्षानंतर आमच्या थोरात परिवारावर गुलाल पडण्याची संधी या केडगाव आणि बोरीपारधीच्या मतदारांनी आम्हाला दिली, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. खरं तर जिल्हा परिषद निवडणूक जशी लागली, केडगाव असेल, बोरीपारधी असेल, देऊळगाव गाडा असेल, पडवी असेल, खोर असेल, एकेरीवाडी असेल, या सर्वच गावांनी एकमुखी मागणी माझ्या नावाची त्या ठिकाणी केली. मोठी मोठी गावं या मतदारसंघात असताना देखील मी कुठंतरी जिल्हा परिषदमध्ये काम केलं पाहिजे, यासाठी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी केली. तशी मागणी होत असताना विरोधकांमध्येही तीच भावना होती की एक चांगला कार्यकर्ता जो 12-13 वर्ष काम करतोय हा पुढे गेला पाहिजे, आणि बहुधा मागणी त्या गटातून पण त्यांच्या BJPकडे तशी त्या पद्धतीने झाली नाही. सर्वच म्हणत होते की आम्हाला उमेदवारी नको, उमेदवारी नको. काहीतरी कटकारस्थान करून त्या ठिकाणी ती उमेदवारी अशा पद्धतीने दिली गेली. म्हणजे नक्की माझीच काय अडचण होती हे मला कळत नाही भाऊ. म्हणजे मी तुमची जेव्हा वेळ आली, आपणने तुम्हाला बळच नेऊन तिथं चेअरमन केलं आणि पुढच्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या घडल्या. पण मग माझी सुरुवात असताना एवढा मला विरोध का? मी तुमचं काय वाईट केलं होतं? तर नक्कीच या केडगाव आणि बोरीपारधीच्या मतदारांनी त्यांचा कौल त्या ठिकाणी दिलेला आहे. 3250 मतांनी मला निवडून त्या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानतो. आमच्या सगळ्यांवर आली. अगदी लहान असल्यापासून ज्याचा फॅन मी आहे, म्हणजे कुठल्या नेत्याचा फॅन असेल तर अजितदादांचा आहे, तर ज्यांचा फॅन मी आहे आणि ज्यांच्या कामाची शिकवण आम्हाला सगळ्यांना आहे, त्यांच्याच पद्धतीचं काम इथून पुढच्या काळात माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी करेल. आणि जर आपण सर्वांनी मला साथ दिली तर कुठलंच काम त्या ठिकाणी केडगाव असेल, बोरीपारधी असेल, सर्वच 6च्या 7 गावं तालुक्यात देखील मी काम करण्याचा प्रयत्न करेल. जसं मी मगाशी सांगितलं, अमित भाई जरी आपल्याला आला नसेल निवडून तरी त्यांच्या इथली कामं कुठली राहणार नाहीत. आम्ही सर्वच जिकडून निवडून आलोय मंडळी, सर्वच एकत्रित राहून काम करू आणि इथून पुढं चांगल्या पद्धतीचा न्याय सर्वांनाच द्यायचा प्रयत्न करू. उगाच राजकारण असू, कुठल्या समाजावर असेल, कुठल्या धर्मावर असेल, कुठल्या अजून पक्षावर असेल, असलं राजकारण आम्ही करणार नाही. आदरणीय आप्पांचं मार्गदर्शन आम्हाला आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करू. मी परत पुन्हा एकदा म्हणजे एक विषय सांगायचा राहिला. मी काय म्हणायचो लोकांना, लोक मला म्हणायचे तुम्ही दादांकडे का जात नाही, तुम्ही दादांकडे का जात नाही. मी म्हणायचो मी जेव्हा जिल्हा परिषदला निवडून येईल त्यावेळेस दादांना सांगेन, आणि दादा माझं त्यावेळेस कौतुक करतील की ह्याच्या मागे एक 10-20 लोक आहेत, 10-20 लोकांनी ह्याला निवडून दिलाय आणि हे जे आपण जे काय काम सांगतोय ते काम केलं पाहिजे. एवढंच विचार माझ्या डोक्यात त्यावेळेस असायचा. आज ती वेळ आली आहे. मला ह्या तुम्ही 38,000 जनतेने मला निवडून दिलंय, पण आज दादा आपल्यात नाहीयेत. मला खूप त्यांच्याबरोबर काम करण्याची आशा होती, अपेक्षा होती. तुमच्या सगळ्यांची कामं मला त्यांच्याकडे घेऊन जायची होती, पण आज ते आपल्यात नाहीत. आदरणीय सुनेत्रा वहिनींनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यात, आपल्या पुण्याच्या पालकमंत्री झाल्यात आणि नक्कीच त्यांच्याकडून दादांनी एवढं काम होईल अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी करतो. हा आपला सर्वांचा विजय, हा जनतेचा विजय मी आदरणीय दादांना अर्पण करतो. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.